एक सुंदर असा योग जुळून आला आणि मला मुंबईतील गणसंकुलमध्ये जाण्याची संधी मिळाली, जिथे सुंदर आणि मोठमोठाले बाप्पा घडवले जातात. माझ्या स्वतः कारखाना टाकून तर मला एक 15 वर्ष झाली आहे आणि गेल्या 15 वर्षापासून मी स्वतःचा व्यवसाय करतो आहे आणि मनापासून जसे जे आवडतात गणपती त्या पद्धतीने गणपती बनवतो आहे. साधारणतः एक 90 ते 100 गणपती असतात. यावर्षी माझे 100च्या वर गेले आकडा आणि आमचं काम लगभग एक मेच्या एंडिंगपर्यंत काम सुरू होतो आणि मग जूनपासून थोडं हळूहळू जुलैला आमचं काम थोडं फास्ट होतो आणि गणपतीपर्यंत चालू राहतं ते काम. आम्ही जे लहानपणापासून जे गणपतीच्या मूर्त्या बघतो आहे त्या व्यतिरिक्त आत्ताच्या जे काळामध्ये जे नवीन पोरं येतात त्यांची एक ट्रेड आहे की प्रभावाचं क्रेज आहे किंवा गणपतीचं युनिक गणपती अँटिक गणपती असतात. पहिला साधारण बघायचो आपण की साधे गणपती असायचे, बदलेले गणपती असायचे. आता तसं नाही. आता प्रत्येक गणपती हा वेगवेगळा असतो. प्रत्येकाची एक भावना वेगळी असते, प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, प्रत्येकाची कलेची क्षमता वेगळी असते. त्याच्यामुळे आम्हाला असं आलं की सगळे चॅलेंजिंग जॉब असतात आणि प्रत्येक बघायला तुम्ही माझ्या कारखान्यात आला तर एकही गणपती तुम्हाला सेम दिसणार नाही. प्रत्येक गणपती 6 फुटा असून ते 30-40 फुटानंतर सगळे गणपती वेगवेगळे आहेत आणि वेगळ्या पद्धतीमध्ये बनवले आहेत. आम्ही जे अनुभव तो खूप वेगळा असतो, कारण जेव्हा मी विजय खातून सरांकडे कामाला होतो म्हणजे मी त्यांच्याकडे काम करतो, त्यांच्याकडे शिकायचो, पण तेव्हाचा अनुभव आणि आपला स्वतः कारखान्याचा अनुभव की खूप वेगळा असतो. कारण काम करणं हे वेगळं असतं आणि काम करून घेणं हे वेगळा अनुभव असतो. जेव्हा दोन्ही हे आपण कंपेअर करू शकत नाही आहे. आपण कोणाकडे काम करतो आणि आपण स्वतः मालक आहेत, ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. याच्यात तो जरा एक वेगळा अनुभव आहे. माझ्याकडे एक साधारणतः 50 ते 60 माणसं काम करतात सध्या आणि मग एवढ्या 60 लोकांना मला सकाळपासून ते रात्री दिवस रात्र 18 ते 20 तासानंतर मी हँडल करून ती माझी कामं ती पूर्ण करून घेतो. मग माझी भेट झाली प्रशांत सुवर्णशी, जो एक आखणीकार आहे. म्हणजेच तो बाप्पांचे डोळे काढतो आणि त्याचं काम इतकं सुंदर आणि इतकं मंत्रमुग्ध करणारं असतं की खूप सारे लोक फक्त ते पाहण्यासाठी लांब लांबून येतात. खऱ्या अर्थाने माझा तो दिवस सार्थकी लागला, कारण मी कारखान्यामध्ये होते, इतके सारे बाप्पा माझ्या अवतीभोवती होते. तो अनुभव इतका सुंदर होता की तो शब्दामध्ये वर्णन नाही करू शकत आहे मी. तुम्हाला जर अशी कधी संधी मिळाली तर नक्की जा. थँक यू फॉर वॉचिंग.